अजित पवारांची राजकीय पत महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीत सुद्धा वाढली आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जोरदार कमबॅक केलं आणि त्यामुळेच मुंबई ते दिल्ली अजित पवारांचा प्रभाव बघायला मिळते आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये टाइप 7 बंगला मिळाल्याची चर्चा सुरू झाली आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांचा बंगला हा शरद पवारांच्या बंगल्याच्या जवळच आहे। दिल्लीच्या ल्युटियन्स परिसरातील हा 11 जनपद बंगला चर्चेत आलाय, कारण हा बंगला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांना मिळालाय। खरं तर राज्यसभा खासदार म्हटलं की त्यांना सरकारी बंगला हा मिळतोच, पण सुनेत्रा पवारांना ज्या परिसरात हा बंगला देण्यात आलाय त्यामुळे ही चर्चा रंगली आहे। सुनेत्रा पवार यांच्या 11 जनपद बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर शरद पवारांचा 6 जनपद हा बंगला आहे। एवढंच काय, पण काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा 10 जनपद हा बंगलाही जवळच आहे, तर 12 जनपदवर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद वास्तव्याला होते। तसंच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा 7B जनपद बंगलाही याच परिसरात आहे। अशा बड्या नेत्यांच्या मांदियाळीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या सुनेत्रा पवारांना बंगला मिळालाय। आता दोन्ही पवार कुटुंबीय एकाच मार्गावर असणार आहे। एकीकडे 6 जनपदला शरद पवार आणि दुसरीकडे 11 जनपदला सुनेत्रा पवार। आता दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांसोबतच त्यांचे पुतणे अजित पवारांचंही महत्त्व वाढल्याचं बोललं जात आहे। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरनं सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे, कारण काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत। महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे। पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवरती येणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ नोंदवली गेली आहे। याचवेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती आहे। रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना मागील 8 महिन्यांपासून शासनानं साखरच दिली नाही। लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेसाठी शासनाकडे निधी नाही का, असा सवाल उपस्थित केला जातोय। सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरात 4200 रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय। वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विठुरायाचं दर्शन अवघ्या 2 तासात होणार आहे। टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय। फेब्रुवारीपासून टोकन दर्शन पद्धतीला सुरुवात होणार आहे। लोकलच्या 3ही मार्गांवरती रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास होणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ऍक्शन मोडवर आले, तर या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा दिला गेलाय। राज्य सरकारनं वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या दृष्टीनं वाहन सुरक्षा नियमानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्या चालकांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। यंदा जवळपास 7,500च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आलंय। सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं हिरमोड होणार आहे। पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। आणि सविस्तर बातमी आता। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं आणि प्रियंका गांधी यांच्या लोकसभेतल्या पहिल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवरती सरकारवर हल्लाबोल केला। आम्ही आमच्या चुका मान्य केल्यात, आता तुम्ही सुधरा, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। लोकसभेवरती पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी आज संसदेमध्ये पहिलं भाषण केलं। संविधानावरील चर्चेची सुरुवात त्यांच्याच भाषणानं झाली। भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणार नाही, असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला। ये देश कायरों के हाथों में ज्यादा देर तक कभी नहीं रहा है। ये देश उठेगा, ये देश लढेगा। इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याची चूक केली हे प्रियंका गांधींनी मान्य केलं, मात्र आज 1975च्या आणीबाणीबद्दल बोलणारे त्यातून शिकत नाहीत, सुधरत नाहीत। तुम्ही तुमच्या चुका सुधरा, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, सगळं चित्र स्पष्ट होईल, असं आव्हानच त्यांनी दिलं। 1975 में जो हुआ तो सीख लीजिए ना, आप भी सीख लीजिए। आप भी अपनी गलतियों के लिए माफी मांग लीजिए, आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए।
प्रियंका गांधी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात संसद गाजवून सोडली.